आपल्यावर कोणी गुन्हा नोंदवेल, कोणी काय करेल, तर ती भीती या निमित्तानं थोडी कमी होईल आणि त्याला एक प्रकारची एक ताकद निर्माण होऊन तो जोमाने आणखी हे काम करायला लागेल असं मला वाटतं. माझं नाव मारुती आगिवली. तर मग अकोले तालुक्यातले म्हाळुंगे गावचा आहे. तर माझा आदिवासी सह्याद्री पारंपरिक वन औषधांचा हे उपचार करतो. म्हणजे मणक्याचे आजार असतील कोणाच्या, कोणाचे सांधेवात, कोणाचे गुडघेदुखी, मूळव्याध, मुतखडा, हा जो आमरकंद आहे हा बरेचसेच आजारांवर चालतो. परत ही जी पांढरी जी गाडी आहे अनेक गोष्टीला ते चालत असते. तर ती परत एक कंद आहे, मनचंदी आहे व्यसनमुक्तीसाठी. म्हणजे अनेक पद्धती. हे जे जांभळे हळद आहे. परत आपण मणक्याचे जे काय आजार आहे, सांधेवात, नसांचा प्रॉब्लेम असेल तर आपण त्याचा वाप पण देतो. तर सगळं आहे. हे बा इकडं हे जे आहे ना महारुखाचा पाला, म्हणजे अशा बऱ्याचशा आजारांना आपण काम करतो. मालिश, सर्व काही गोष्टी. मुतखडा असेल, मूळव्याधासाठी अशा पावडरी बनवलेल्या आपण 6 ते 7 दिवसामध्ये तुमचा मूळव्याधाचा नष्ट होतो. माझं नाव विजय कचरू तांबे, राहणार सावरगाव पाटण. तर माझ्याकडे सफेद डाग, सोरायसिस, एक्झिमा आणि फंगल इन्फेक्शनसाठी स्पेशल औषधं मिळतात. याच्यात मी सफेद डागावरती आपण स्पेशल औषध बनवलेलं आहे. हा मलम एक बनवलेला आहे. आपण लावतो रात्रीच्या टायमाला आणि सकाळी ऊन देतो. तर सकाळी ऊन दिल्यानंतर आपले जे सफेद डाग आहे हे बऱ्यापैकी रिकव्हरीला सुरुवात होतात. एक महिन्यात आपल्याला रिझल्ट दिसायला सुरुवात होते साधारणतः. आणि याच्याबरोबर बाकीचे थोडेसे पथ्य पाळावं लागतात आणि अजून थोडेसे औषधे येतात ते घ्यावं लागतात. बऱ्यापैकी चांगला रिझल्ट मिळतो. आणि एक फंगल इन्फेक्शनसाठी आपण याचा चीक आहे तो वापरला जातो. बऱ्यापैकी फंगल इन्फेक्शन रिकव्हर